हरे कृष्णा सर्वांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आजचा आहे आमचा वृंदावनातला दिवस 3. म्हणजे आज आम्ही काल जसं आपण सांगितल्याप्रमाणे बाकी बिहारी राधारामाची टेम्पल, तर आम्ही गेलो होतो आणि महाराजांचा कार्यक्रमही झाला. तर आज आहे वृंदावन परिक्रमा. तर बघूया, वृंदावन परिक्रमा करत करत तुम्हाला भरपूरसे असे स्थळे दाखवणार आहेत. यमुना नदीची दर्शन होणार आहेत. तर चला करूया, स्टे ट्यून. हरी बोल. श्रीजे काय करतोय? तर आज श्रीजे आणि मीच होतो. आमच्या समूहातले सर्व भक्त आज वृंदावन परिक्रमेसाठी गेले होते सकाळी पहाटे 3:30 वाजताच उठून. तर श्रीजी आणि मी आम्ही दोघंच होतो. तर कारण श्रीजी झोपून उठला नव्हता त्यामुळे मला जाता नाही आलं. तर मी शेवटच्या दिवशी परिक्रमा करणार आहे वृंदावनची. तर आता इथे वाजले आहे 9 आणि आम्ही जात आहेत फोगला आश्रमला. कारण सर्व भक्त आमचे तिथे येऊन थांबले आहेत, त्यांची परिक्रमा वगैरे झाली आहे. तर आम्हाला लगेच ऑटो वगैरे मिळाली आणि मग आम्ही फोगला आश्रमला जायला. हरे कृष्णा. तर ही परिक्रमा मार्ग आहे. आम्ही ज्या रूटने जाणार होतो तिथे आता बंद केलं आहे. आम्हाला परत आता दुसऱ्या रोडने जावं लागेल, कारण परिक्रमा मार्गावर ऑटो वगैरे चालत नाही. त्यामुळे 9पर्यंत चालते, 9च्या नंतर बंद होऊन जातात वाटते. कारण इथे परिक्रमा करणारे भक्त भरपूर असतात, त्यामुळे ऑटो गाडीवाल्यांना एंट्री नसते. सो आता आम्ही दुसऱ्या रूटने चाललो. आणि विचारे मार्गाचा आश्रम. चला आपण जाऊया. तर इथे सर्व रोड ब्लॉक केले होते, कारण जो आमचा आश्रम होता तो एकदम परिक्रमा मार्गेवरच होता. त्यामुळे आम्हाला जे रूट होता आमचा जाण्याचा तो तिथून बंद केला होता. तिथे सर्व पोलीसवाले वगैरे उभे होते. त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या रूटनी आमच्या ऑटोवाल्यांनी नेलं होतं आणि त्याने बरोबर वेळेत सोडून दिलं होतं आम्हाला. हरे कृष्णा. आता आमचा प्रसाद वगैरे झाला आहे. इथेच आम्ही फोगला आश्रममध्ये आलो होतो जिथे महाराजांचा कार्यक्रम चालू होता. तर आता नाश्ता वगैरे झाला आहे. आता आम्ही इस्कॉन मंदिरात चाललो दर्शन करायला. इथे पण महाराजांचं ते थोडं कार्यक्रम चालू आहे, म्हणजे लेक्चर देतात. तर आमचं प्लॅन आहे की आम्ही इस्कॉन मंदिरात जाऊन दर्शन करायचं. तर चला जाऊया इस्कॉन मंदिरात. हरी बोल. तर इथे मी आणि प्रभूजी आणि श्रीजी आम्ही इस्कॉन मंदिरात जायला निघालो होतो. तर कारण सकाळपासून माझं कुठलंच दर्शन काही झालं नव्हतं. तर फोगला आश्रमच्या बाजूलाच इथे इंद्रेश उपाध्यायजी महाराज आहे, जे कथावाचक आहे. त्यांची कथा खूप जण ऐकतात आजकाल. तर त्यांचंच ते घर आहे. तर त्यांचं लग्न झाले होऊन 2 दिवसच झाले होते. ते परत आले होते. लग्न जयपूरला होतं. तर इथे आम्ही वॉचमॅनला विचारलं की महाराज आता भेटतील वगैरे का. ते बोलले की नाही, सध्या ते लग्नाच्या याच्यामुळे थकले वगैरे असतील आणि ते आराम करत आहे असं त्यांनी सांगितलं. तर ठीक आहे, आम्ही म्हटलं चला बाहेरूनच प्रणाम करत. मग आम्ही त्या घरालाच प्रणाम केलं. तर आम्ही आलो आता इस्कॉन मंदिरात. ते पण जवळच होतं, एकाच लाईनीमध्ये थोड्या अंतरावर सर्व काही होतं. तर हे बघा, इस्कॉन मंदिरात आम्ही 11:30 वाजता आलो होतो सकाळचे. तर इथे छानपैकी गर्दी तर नेहमीच असते इस्कॉन मंदिरात, कारण आपलं इस्कॉन मंदिर आहेच तसं. तर इथे भक्तांची खूप गर्दी होती. त्यामुळे मग आम्ही एक करून सर्वीकडे दर्शन केलं. तरी दर्शन बंद होतं. तर आम्ही म्हटलं चला थोडं बाहेरचं आपण ओव्हरव्ह्यू करूया. तर आम्ही इथे प्रभुपाद म्युझियम होतं, त्या म्युझियममध्ये आम्ही एंट्री केली. तर एंट्री करताच राधा आणि कृष्णाची छान विग्रह होती इथे. आणि ही आहे बाजूला तुम्ही बघता ते आहे गोपेश्वर महादेव. त्यानंतर ब्रह्माजीचं असं छान विग्रह होतं. त्यानंतर इथे वेदव्यास नारद मुनी असं सांगताना, भागवत सांगताना छान विग्रह होतं. तिथे हर एका याच्यावर तिचं डिटेल्स माहिती लिहिली होती.
त्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला दिसलं की जे प्रभुपादांचे गुरु होते ते त्यांना दीक्षा देताना असं छान विग्रह त्यांनी बनवलं होतं स्टॅच्यू. त्याच्या बाजूलाच जे षडगो स्वामीज वगैरे आहे आणि जी गुरु परंपरा आहे इस्कॉनमधली ते सर्व त्यांचे विग्रह असे दाखवले होते. त्याच्या बाजूलाच मग समोर गेल्यानंतर प्रभुपादांनी दीक्षा घेतल्यानंतर मग काही वर्षानंतर ते विदेशात जायसाठी निघाले होते. तर ते जे दृश्य दाखवलं ते इतकं रिअल वाटत होतं की साक्षात असं वाटत होतं की प्रभुपादजी तिथेच आहे अजूनही आणि ते आहेत अजूनही आपल्या ग्रंथामध्ये. तर त्यानंतर इथे छोटंसं लड्डू गोपालजीचा झुला वगैरे होता. मग समोर गेल्यानंतर आम्हाला जे दिसलं ते म्हणजे प्रभुपादजी पाश्चात्य देशातल्या लोकांना असे कन्वर्ट करतात, भक्तीमध्ये आणण्यासाठी प्रचार करतात. आणि श्री प्रभुपादांनी म्हणजे तेवढ्या वयात 74व्या वर्षी त्यांनी पृथ्वीची 14 वेळा परिक्रमा केली. हे बघा चैतन्य महाप्रभू हे पंचतत्व आहे सर्व जे कीर्तन करत करत नाचत आहेत. त्यानंतर हे होते तर या विग्रहामध्ये वेगवेगळे अवतार असे दिसतात आपल्याला, चैतन्य महाप्रभू, कृष्ण, रामजी आणि त्यांच्याच बाजूला होती श्रीमती राधाराणी. श्रीमती राधाराणीचे दर्शन करा. श्रीमती राधाराणी की जे आहे. मग इथे प्रभुपादांचे जे दर्शन आहे ते उघडले होते तर आम्ही प्रभुपादांचे दर्शन वगैरे केले. त्यानंतर इथे प्रभुपादांच्या विग्रहाच्या तिथे बाजूलाच असं छान जगन्नाथपुरीचं जे रथयात्रा निघते ते असंच छान हाताने बनवलं होतं आणि त्याला पेंटिंग वगैरे केली होती. तर ते बघून इतकं सुंदर वाटत होतं. तर तिथे दर्शन झाल्यानंतर आम्ही मग मेन मंदिरात आलो, कृष्ण बलराम मंदिरात. तर इथे कृष्ण बलराम मंदिरात पण सदैव अशीच गर्दी असते. तुम्हाला पहिल्याच्याही व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, गर्दी नेहमीच असते. पण यावेळेस माझे तरी दर्शन खूप छान झाले होते कारण मी जवळून छान दर्शन केले. कृष्ण बलरामजीचं दर्शन किती छान, इतकं जवळून दर्शन करायला मिळते ना, खरंच नशीब आपलं. म्हणजे खूपच छान असं दर्शन झालं. मग कृष्ण बलरामजीचं, राधाराणीचं, अष्टसखी तर नाही आहे इथे, फक्त ललिता विशाखाच आहे. जे मायापूरचं मंदिर आहे तिथे अष्टसखीच आहे. तर इथे भोग वगैरे लागला होता भगवंताला म्हणून ते खाली पडदा वगैरे लावला आहे. तर त्यानंतर आरती वगैरे पण केली आम्ही. तर इथे छोट्या मुलांची टीम होती कीर्तन करणारी, त्यामध्ये श्रीजी आणि प्रभूजी पण असे बसले छान कीर्तन करताल वगैरे वाजवले. तर इथे महाप्रसाद मिळाला होता. मग आम्ही महाप्रसाद घेतला आणि आम्ही आश्रममध्ये आलो होतो. तर आश्रममध्ये आल्यानंतर आम्ही 2-3 तासाचा थोडा रेस्ट घेतला. त्यानंतर सायंकाळी आम्ही बाहेर निघालो. तर ही आमच्या आश्रमच्या बाजूलाच इथे असं म्हणजे ह्या मुलीचं रोज ही अशीच कसरत करते, दोरीवर चालते. तर काय हिचं नशीब म्हणावं, पण इतकी ती टॅलेंटेड होती बघा, किती छान. तर येता जाता आम्हाला हीच दिसायची नेहमी. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं. हरे कृष्णा. आता आम्ही फोगलाश्रमला चाललो आहे. दुपारचा प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आश्रममध्ये आलो, आराम केला, त्यानंतर फ्रेश झालो. मग आमचा जो ग्रुप आहे त्यातले एक ब्रह्मचारी त्यांनी लेक्चर दिला 1 तासाचा. मग आम्ही थोडा वेळ लेक्चरमध्ये बसलो होतो आणि आता आम्ही फोगलाश्रमकडे चाललो. भरपूर गर्दी आहे इकडे कारण आज संडे आहे. सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते. सो मी दाखवतेच तुम्हाला बघा. आणि आता तर आज होतं सॅटर्डे, तर इतकी गर्दी होती, खूप गर्दी होती तिथे. तर आम्ही म्हटलं चला आज थोडं स्ट्रीट शॉपिंगच करूया. तर आम्ही इथली जी लोकल दुकानं होती छोटी छोटी तिथलीच आम्ही थोडीफार शॉपिंग केली. आम्हाला जायचं होतं प्रेम मंदिरला, पण प्रेम मंदिरला एवढी गर्दी होती की तिथे पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती आणि छोट्या मुलाला म्हणजे श्रीजीला घेऊन जाणं थोडं अवघडच होतं. तर आम्ही इथे इस्कॉनच्या मंदिराच्या समोरच थोडी शॉपिंग वगैरे केली. आणि सायंकाळच्या वेळेला तर एवढी भरपूर दुकानं लागली असतात की खूप दुकानं लागली असतात छोटी मोठी. तर आम्ही असंच लोकल थोडंफार घेतलं तिथलं सामान वगैरे. त्यानंतर आम्ही ई रिक्षा घेतली आणि मग आलो इकडे आश्रमाजवळ जिथे महाराजींचा कार्यक्रम होता, फोगला आश्रम. अंतर काही जास्त लांब नव्हतं, पण आम्ही रिक्षा करून लवकर आलो.
तर इथे एंट्री केल्यानंतर तुम्हाला आता ही जी रांगोळी दिसते ही कालच्या कार्यक्रमाची होती. ॲक्च्युली मला व्हिडिओ थोडा लेट मिळाला म्हणून मी ते व्हिडिओ तुम्हाला जी रांगोळी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. बघा किती सुंदर अशी रांगोळी काढली होती. सर्व भक्तांनी मिळूनच ही सेवा केली होती. रांगोळीची खूपच सुंदर अशी रांगोळी काढली होती. तर इथे मग महाराजींचा कार्यक्रम वगैरे झाला. आज थोडं नाटिका वगैरे असं कार्यक्रम होतं. राधा राणी कृष्ण असं त्यांची लीला वगैरे होती आणि काही ब्रह्मचारी होते त्यांचंही असं काही नाटक झालं होतं. ते महाराजांची यूट्यूब चॅनलवर आहे. जर कोणाला बघायचं असेल तर ते लोकनाथ स्वामी ऑफिशियल चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर आज आम्ही जास्त कुठे व्हिजिट नाही केली, आम्ही फक्त लोकल जे आहे तेच केलं. तर हरे कृष्णा. सो आजचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे. आम्ही प्रसाद घेऊन आता आमच्या आश्रमवर आलो आहे. सो खूप छान असा दिवस गेला आणि आज आम्ही जास्त स्थानिक स्थळेचं दर्शन नाही केलं. सो आम्ही उद्या जाणार आहोत नंदगाव, बरसाना आणि रावत, जिथे राधाराणीचा जन्म झाला आहे. उखल वगैरे जिथे भगवान आणि यशोदा माईने भगवंताला उखल बंधन केलं होतं. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सो जर की तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हरी बोल.